नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. 3 फेब्रुवारी भागामध्ये अक्षरा बाहेर जाते तर बाबा झाडाजवळ रडत असतात. तिला खूप वाईट वाटतं. ती बाबा नका ना रडू. बाबा म्हणतात अक्षरा, मी तुझं आयुष्याचं मातेरे केलं ग. ती बाबा एवढं काहीच नाही झालं. ते तिला जाणीव करून देत हात जोडत म्हणतात अक्षरा मला माफ कर. चारस म्हणतो अधिपती, मी शांतपणे बोलतो, तू शांतपणे ऐक. ही सगळी खिळी त्या भुवनेश्वरीची आहे. तू तिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नको. काल तिने माझ्यासमोर मान्य केलंय. तिने अक्षरावर डूख धरलाय. अक्षराने आमचं होत असलेलं लग्न मोडलं आणि म्हणून तिचा अक्षरावर राग आहे. हे तिने सगळं घडून आणलंय आणि आत्ता म्हणाली ती मला. पण अधिपती, यामध्ये अक्षराची काहीच चूक नाही आहे. मला नव्हतं लग्न करायचं भुवनेश्वरीशी. मी चारूशी लग्न करायला तयार होतो. या भुवनेश्वरी नावाच्या बाईला माझ्या आयुष्यात बायकोचं स्थान आणि बायकोचा मान ह्या जन्मात नाही, पुढच्या 10 जन्मात देणार नाही. आणि मी तुला आधी पण सांगितलंय. आणि अधिपतीच्या खांद्यावर हात ठेवतो. अधिपती झटकत म्हणतो, ओ मला हात लावू नका आणि माझ्या समोर येऊ नका, आधीच सांगून ठेवतो. चारस म्हणतो, मी हात जोडतो. त्या भुवनेश्वरीचं कारस्थान समजून घे आणि माझ्यावर विश्वास ठेव. तू जा ना, त्या भुवनेश्वरीला बाहेर काढ आणि अक्षराला घरी घेऊन ये. ह्या घराला अक्षराची गरज आहे. अधिपती, माझे शब्द लक्षात ठेव. जोपर्यंत भुवनेश्वरी या घरात आहे तोपर्यंत या घराचं काय भलं होत नाही. अधिपती म्हणतो, तुम्ही या सगळ्या गोष्टी आईसाहेबांशी का जोडता? पण तुम्हाला हे सगळं कसं जमतं ते मला कळत नाही. आणि वास्तरेबाईला घराबाहेर जा असं कोणी सांगितलं नाही. त्यांना जायचं होतं म्हणून त्या गेल्या. चारस म्हणतो, अधिपती, अक्षराला या घराबाहेर जायचं नव्हतं. तो मग आईसाहेबांनी हाताला धरून घराबाहेर काढलं का चालते आहो म्हणून त्यांना घराबाहेर काढलं? सांगा की. त्यांना जायचं होतं म्हणून त्या गेल्या, हेच खरं आहे. तुम्ही सगळं खापर आईसाहेबांवर फोडू नका. आणि तुम्ही आईसाहेबांशी लग्न केलं नाही हे काही मिरवण्याची गोष्ट नाही आहे. तुम्ही जर त्यांच्याशी लग्न केलं असतं तर घरच्या लक्ष्मीला मान दिल्यासारखं झालं असतं. हे तुम्ही केलं नाही आणि आम्हाला काय सांगताय बायकांशी कसं वागायचं? चारस म्हणतो, अरे तुला किती वेळा सांगायचं, ती बाई माझी बायको नाही आहे, पण अक्षरा तुझी बायको आहे ना. अधिपती दात खात म्हणतो, त्यांना भान आहे का त्याचं? तो भान नाही म्हणजे? अधिपती म्हणतो, तुम्ही गप बसावं, मला नाही बोलायचं. चारस बोलायला लागतो. तो मी तुम्हाला हात जोडतो आणि निघून जातो. बाबा म्हणतात अक्षरा, मला वचन दे, त्या घरामध्ये तू पुन्हा कधीही जाणार नाही. अक्षरन ते बाबा, अधिपती आले तर? ते म्हणते, मला माहिती आहे ना ते येणारच नाही. आणि आले तरी त्यांनी नाक घासून तुझी माफी मागून त्या बाईला घराबाहेर काढायला हवं. आणि तरी तू त्या बाईच्या दारात जायचं नाही. अक्षरन ते बाबा, ते माझं घर आहे. ते म्हणतात, मला नाही वाटत. आता दोघांमध्ये बरंच काही बोलणं होतं. बाबा म्हणतात, हे बघ, जोपर्यंत अधिपती तुझ्याशी बोलायला येत नाही तोपर्यंत तू त्यांच्याशी बोलायचं नाही. हिरा चुरून ऐकत असते आणि हसायला लागते. अधिपती फॅक्टरीत उभा असतो. ओंक्या आणि शिवानी येतात. ओंक्या म्हणतो, कसा आहेस भावा? पण अधिपती मात्र खूप विचारात असतो. ओंक्या आता अधिपतीच्या खांद्यावर हात ठेवतो. अधिपती म्हणतो, तुम्ही केव्हा आलात? शिवानी म्हणते, भाऊजी, आम्हाला कळतंय तुमचं दुःख. तुम्ही काळजी नका करू, तुमच्या दोघांमध्ये सगळं ठीक होईल. अधिपती म्हणतो, नाही हो, आता नाही वाटत. सगळाच पाचका झाला आहे आणि आता तर मी आशा पण सोडली आहे. जाऊ द्या ना. आणि निघून जातो. अक्षरा पायरीवर बसलेली असते. पोटाला हात लावत म्हणते, बाळा, फक्त एकदा तुझ्या बाबांची आणि माझी भेट होऊ दे. मग बघ, मी सगळं ठीक करेल. तेवढे तिला फोन येतो. ती बोल ना मॅड. तो अरे वा, ओळखलं वाटतं. नाही म्हणजे मला वाटलं मॅडम आता काय ओळखत नाही. ती काय रे मॅड? आता मॅड अक्षराशी बरंच काय बोलतो आणि म्हणतो, कॉफी प्यायला जाऊया? ती नाही रे. तो का? ती मॅड, माझं लग्न झालं आहे, मला नवरा आहे, सासू आहे, असं आपण भेटणं चांगलं नाही वाटत. मॅड म्हणतो, का तुझ्या नवऱ्याला नाही आवडणार? ती असं नाही. तो ऐक ना अक्ष, मला माझ्या आयुष्यातील मोठा निर्णय घ्यायचा आहे आणि म्हणून तुला भेटून तुझ्याशी डिस्कस करायचं आहे. आता मॅड असं काही बोलतो की अक्षराला नकार देणं खूप मुश्किल होतं. तो येतेच ना कॉफी घ्यायला? ती नको नको, कॉफी नको. तो ठीक आहे, मग चहा घेऊया. अक्षरा तयार होते आणि आत जाते. पर्स उचलते. विद्या म्हणते, अक्षरा कुठे चालली? बाबा म्हणतात, विद्या कामासाठीच चालली असेल, असं बाहेर जाताना टुकू नये.
अक्षरांते बाबा मी कामासाठी नाही मॅडला भेटायला चालले. आता दोघं पण खुश होतात. बाबा म्हणतात जा 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 बाहेर जा, विषय बदलतील. विद्यावंती अक्षू अगं तू प्रेग्नंट आहे. अशा दिवसामध्ये एवढा ताण बरा नाही ग. आता मस्त बाहेर जा आणि मदनशी गप्पा मार, तुला बरं वाटेल. हिरा आणि भुवनेश्वरी गाडीतून जात असतात. भुवनेश्वरी म्हणते काय हिराबाई, का भेटायचं होतं? नाही म्हणजे लयच अर्जंट बोलवलं. हिरा म्हणते मॅडम बाबा आणि ताई तुमच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करणार आहे. भुवनेश्वरी विचारते का, आम्ही काय केलं आहे? ती म्हणते त्या दोघांना तुमचा खूप राग आला, तुम्ही त्यांचा छळ केला. ते नाही का संक्रांतीच्या दिवशी घरी आले होते. आता भुवनेश्वरीला आठवतं दुर्गीने अक्षराचा गळा दाबलेला आणि बाबांना ढकललेलं. हिरा म्हणते मॅडम ताई म्हणते तुम्ही तिचा खूप छळ केला आणि ती तुम्हाला सोडणार नाही आता. ती म्हणत होती माझ्यावर त्यांनी खूप अन्याय केला आणि मी त्यांना कायद्यानेच उत्तर देणार. ती हे पण म्हणाली जेवढे कलम असेल तेवढे मॅडमवर लावून त्यांना मोठ्यातली मोठी शिक्षा व्हावी असं मी काहीतरी करणार. भुवनेश्वरी हसायला लागते. हिरा म्हणते मॅडम ते पोलिसात जायचं म्हणतात आणि तुम्ही एवढ्या नॉर्मल कशा? भुवनेश्वरी म्हणते सुनबाईची तडफड, सरड्याची धाव कुंपणापर्यंत असते. जा म्हणावं जा, पोलीस स्टेशनात जा. हिरा म्हणते मॅडम जा काय, हे प्रकरण कुठल्या कुठं जाईल. नाही म्हणजे मी ताई आणि बाबाला खूप समजायचा प्रयत्न केला. घरची गोष्ट आहे, घरच्या घरी राहू द्या, 4 लोकात कशाला. जे काय आहे ते आपल्या आपल्यात मिटून टाकूया ना. पण ताई म्हणली नाही मी तक्रार करणारच आहे. भुवनेश्वरी म्हणते करू दे तक्रार, मी सांगते ते करा, त्यांना तक्रार करायला लावा. हिरा म्हणते त्याने काय होईल? ती म्हणते ते दोघंजणं अजून दूर होतील. हिरा बरंच काय भरवते आणि म्हणते पण माझा काय फायदा? भुवनेश्वरी पैशाचा बंडल काढते आणि तिला देत म्हणते तुम्ही आम्हाला खबरा द्या, आम्ही तुम्हाला बंडल देतो. हिरा म्हणते मॅडम अजून सांगायचं होतं. बाबा ताईला म्हणाले अधिपतीने तुझ्यापुढे नाक घासलं पाहिजे. ते आता झालेला प्रकार सांगते. भुवनेश्वरी म्हणते आमचा लेक त्यांच्यापुढे नाक घासणार? एवढं काय त्यांना सोनं लागलं? हिरा म्हणते नाहीतर काय. तुम्हाला सांगते मॅडम बाबांची जिरलीच पाहिजे. लहानपणापासून ताईसाठी बायस्ड आहे. त्यांना वाटतं ताई खूप ग्रेट आहे आणि मला तर काही अक्कलच नाही आहे. आता भुवनेश्वरी स्माईल करून हिराकडे बघते. हिरा म्हणते त्या ताईची पण जिरली पाहिजे. आता बाबा आणि ताईबद्दल हिरा खूप काही बोलते. भुवनेश्वरी म्हणते होणार होणार, तुम्ही एक काम करा, तुमच्या बाबांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा आणि आमच्याविरुद्ध तक्रार नोंदायला लावा, बाकी आम्ही बघतो. मॅड अक्षराचं स्वागत कसं करायचं याची तयारी करत असतो. पहिले नमस्कार करू म्हणतो या या या, नंतर म्हणतो नाही 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 हे जास्तच होतं आहे. तो एवढी काय तयारी करतो पण अक्षरा भस्कन आत येते आणि म्हणते चल मॅड. तो आता बघतच राहतो. दोघं जाऊन बसतात. आता मॅड बोलायला लागतो. ती म्हणती काय रे मदन? तो म्हणतो मदन माझा राग आला का? ती म्हणती का? तो म्हणतो मॅडचं मदन. आता दोघांमध्ये बरंच काही बोलणं होतं आणि अक्षरा हसायला लागते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.